किंवा इथं ठिकी घ्या इथं चालून हरी जय जय राम कृष्ण
तेवढ्या पावरचं नाही आणि ते हॅलो 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 उदय भाग्य आता अवधि चिंता माईकचा आवाज आहे ना उजलले भागे आता उजलले भागे आता उजलले भागे
चाळी शेवटपर्यंत वाजवायची बरं. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला संपुष्ट उदय पेटी, संपुष्ट उदय पेटी, करुणी पोटी साधवू, संत दर्शनी लाभ, पद्मनाभ जोडीला. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, संत दर्शनी लाभ, पद्मनाभ जोडीला. विठ्ठल राजीव नेत्रं रवंशनाथं, कारुण्यरूपं करुणावतारं, शिरमधुतं शरणं प्रपद्ये. मनोजैव मारुतुल्ये वेदं जितेन्द्र बुद्धिमता वरिष्ठं, वातात्मतवानयुतमुखं, शिरमधुतं शरणं प्रपद्ये. अमंगल भावन अमंगलहारी, दशरथ अजीर बिहारी, राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. महायोग पीठे तटे भीमरथ्य, वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांज्य, त्यांचे कृपाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दासुक जयांची केली स्मरण, हो सकल विधेचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. ओम नमो ज्याध्याय वेद प्रतिपाद्या, जय जय स्वस्त वेद आत्मरूपा, देवा तुची गणेशू, सकलार्थमती प्रकाशू, मने युक्तु दासू दाय दोजी. ओम नमो
नमस्कार माझा श्री संतानिक मस्तक हे पाय पायावरी या वारकरी संतांच्या धन्य आजडून संत दर्शनाचा अनंत जन्माचा सिने गेला मज वाटे त्यासी अलंघन द्यावे कदा ना सोडावे चरण त्यांचे प्रस्तुत प्राप्त काळ प्राप्त समय प्राप्त झाले सालाबाद प्रमाणे चालत आलेला हा अखंड हरिनाम पंचदिन हरिनाम सोहळा हनुमान जयंती निमित्ताने हा चालू आहे। या पंचदिन अखंड हरिनाम सप्त्याला 20 वर्ष झालीत का पदार्पण करत आहोत 20व्या मध्ये पदार्पण करत आहोत। या कार्यक्रमाचे मार्गदर्शन आणि ज्याच्या प्रेरणेने चालू आहे आमचे हरिभक्ती पारायण परमपूज्य गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे यांच्या कृपाशीर्वादाने हा सप्ताह चालू आहे। त्यांना खांद्याला खांदा देऊन आमचे हरिभक्त पारायण विष्णू महाराज गवारी यांच्या प्रेरणेने हरिनाम सोहळा चालू आहे। त्याचबरोबर इथे सर्व उपस्थित ग्रामस्थ गवारी पाडा वाडी गवारी वाडी वैष्णवधाम ग्रामस्थ मंडळ यांनी मला आमंत्रित केलं। माझे भाऊ हरिभक्ती पारायण आमचे संतोष पानसरे हरिभक्त नाहीत ना हरिभक्त होतील लवकरच हरिभक्ती पारायण आमचे संतोष पानसरे त्याचबरोबर आमचे गवारी बाबा आमचे सरपंच आमचे गवारी बाबा यांनी मला फोन केला महाराज तुम्हाला सेवा हवी आहे म्हटलं हरकत नाही आपण कोण सेवा करणार आहे पण परमात्म्याची इच्छा आल्या देवाच्या मनात येथे कोणाची चालेना या वृत्तीप्रमाणे सेवा माझ्या पदरी तिसऱ्या दिवसाचा लाख पुष्प माझ्याकडे सुपूर्त झाली। माझ्या सगळ्याचे परम भाग्य आहे की तुम्हा सर्व पवित्र आत्म्यांचं दर्शन मला लाभलं माझ्या सगळ्याचे भाग्य आहे। विठ्ठल तुम्हा सर्वांच्या सेवेसाठी निवडलेला अभंग देऊचे जगतवंद्य वैकुंठवासी वैराग्याचे महादेवासी जगद्गुरु तुकोबा यांचा तुकाराम महाराजांच्या गाथेतला 4 चरणाचा या अभंगातून जगद्गुरु तुकोबा संतांच्या भेटीचा लाभ वर्णन करतात। आपण बघायला गेलो तुकोबाला म्हणतात उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली संत माझ्या जीवनात आले माझं भाग्य उदयाला आलं संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संत माझ्या भाग्यात आले का तर संतांनी
जो हरवलेला देव होता, देव म्हटला हरकत नाही, पुढे येऊ आपण. ज्याचा मला विसर पडला होता ते मला त्यांनी काय करून दिलं, जोडून दिलं, दाखवून दिलं. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला, संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठू. बघ तो जोडून दिलेला भगवान परमात्मा ठेवायचा कुठे, तर संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठू. मग तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे होता देवा तो या भावा सापडला. या अभंगाचे बघायला गेलो, वरचे 2 चरण जगद्गुरु तुकोबा अनुभव व्यक्त करतात, शेवटचे 2 चरण जगद्गुरु तुकोबा देवाचं महात्म्य सांगतात, अनुभव पहिल्यांदा सांगतात आणि मग म्हणतात जो सापडलेला देव आहे, आपण या देवाचा विसर पडलेला आहे, तो देव ठेवायचा कुठे आणि ठेवला हृदयात. परंतु तुमचे आमचे प्रारब्ध आणि संचित आहेत, म्हणून तो तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. विठ्ठल विठ्ठल. आज इथे कसली जत्रा आहे? जत्रा आहे ना? हा, माझे भाग्य आहे, मला येता येता दर्शन झालं. आमचे भाऊ बोलले की लवकर या, परंतु मला येता येता दर्शन झालं आणि आजच्या दिवशी दर्शन झालं, तुमचंही दर्शन झालं, म्हणून माझे भाग्य आहे. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. तुमच्या सर्वांच्या चिंतनासाठी निवडून घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबा राहायचंय. बरं, ज्या संत महात्म्यांचा अभंग आहे तुकोबा कोण होते? वैराग्याचे महानेरू होते. बघा, जीवनामध्ये आपण जन्माला आलो ना, तर संतांना आपण ओळखायला शिकवलं पाहिजे, संतांना ओळखलं पाहिजे. संत, भगवंत आणि ग्रंथ याची ओळख तुम्हाला या मृत्यूलोकामध्ये आपण जन्माला आलेला आहोत तर झाली पाहिजे. जर नाही झाली तर उपयोग नाही. मायबाप ज्ञानोबा, तुकोबा, विठोबा आणि शिवबा या 4 महात्म्यांचे दर्शन, या 4 महात्म्यांची ओळख तुम्हाला आम्हाला जन्माला येऊन झाली पाहिजे. ज्ञानोबांची ओळख झाली पाहिजे का? ज्ञानदेव रचला पाया उभारिला देवालया. जर तुम्ही आम्ही मृत्यू लोकांमध्ये जन्माला येऊन, या महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन, या भारतामध्ये जर जन्माला येऊन जर तुम्हाला संत कळाला नाही, माझा विठोबा कळाला नाही, माझी शोभा कळाला नाही, तो उपयोग नाही, तो महाराष्ट्रीयन नसून घुसखोर असेल. का म्हणता? कारण माय बाप माझ्या ज्ञानोबरायांनी पाया रचला, जगद्गुरु तुकोबा कळायचं झाले. ज्ञानियांचे शिरोमणी वैद्यच्या पूज्यस्तनी, चिंतानाचा चिंतामणी ज्ञानोबा माझ. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, तेने निगमवली प्रगट केली. त्या ज्ञानोबरायाने हे वर्मच आहे ना, हे वर्म हा पंथ वारकरी संप्रदाय तुम्हा मला कसा आणून दिला, म्हणून माझी ज्ञानोबाची ओळख झाली पाहिजे. बरं ठीक आहे, तुकोबाची सुद्धा ओळख झाली पाहिजे ना. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय, प्रयाण काले देवे मन पाठविले, कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तिले, मानव देहा देवोनिया निदा मागवले, गेला तो विमानी बैसोनिया, म्हणे रामेश्वर सकळा पुसून. कोण गेले विमानात बसून? वैकुंठाला कोण गेलं? माझे जगद्गुरु तुकोबा सध्या या वैकुंठाला गेले. आता बाकीच्या या 2-4 महिन्यामध्ये काही लोक म्हणतात की तुकोबारांचा घातपात झाला. घातपात झाला सध्या वैकुंठाला आमचे जगद्गुरु तुकोबाराय गेले. असे तुकोबाराय जे कळायचं झाले ते तुकोबा तुम्हाला कळू नये, कळायला पाहिजे. तुका आकाशा एवढा, लहानातला लहान मोठ्यातला मोठा असे जगद्गुरु तुकोबारायांची ख्याती मायभाव. ते तुकोबा तुम्हाला कळाले पाहिजे, ज्ञानोबा कळाले पाहिजे, तुकोबा कळायला पाहिजे आणि माझे विठोबा कळायला पाहिजे. विठोबा, विठ्ठल, वि म्हणजे विधाता, ध म्हणजे निर्घंट आणि ल म्हणजे लक्ष्मीपती. विठ्ठल विठ्ठल.
जीवनामध्ये तुम्हाला जर आज हे कीर्तन उभं आहे ना, हे कीर्तन जन्माला येऊन जर तुम्हाला काय सांगतोय, ज्ञानोबा, तुकोबा, विठोबा आणि शिवबा, लक्षात घ्या बरं. जन्माला येऊन जर तुम्हाला शिवबा कळत नसतील, उपयोग नाही. एक कीर्तन ज्यांच्यामुळे आहे ना, ते म्हणजे आमचे शिवबा. काशी की कळा होती ती, मंदिर के मस्जिद बनती थे, एक शिवाजी नहीं था तो सभी का सुनता होती थी. एक छत्रपती शिवाजी महाराज नसते आणि ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. जन्माला येऊन तुम्हाला ज्ञानोबा, तुकोबा, विठोबा आणि शिवबा समजलं पाहिजे. त्या संत महात्म्याचा अभंग कधी तुकोबा आहे. तुका म्हणे काल आता करुणा शके भर, काळावरती यांची मारुत अशी तुकोबा आहे. तुम्हाला म्हणतात उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. माझ्या जीवनामध्ये संत ज्या दिवशी आले ना, त्या दिवशी माझी असणारी चिंता वारली. वारली कोणाला म्हणतो आपण? आपल्या घरामध्ये कोण मेलं त्याला म्हणतो आपण वारलं, म्हणजे कायमचं वारलं. म्हणजे तुकोबाला म्हणतात माझ्या जीवनामध्ये संत आले आणि माझ्या जीवनामध्ये संत आल्यानंतर माझी जी चिंता होती, ती चिंता कायमची वारली. बरं लक्षात घ्या, मनुष्याने जन्माला आल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनामध्ये संत हवेत. संत नसतील तर उपयोग नाही. माय बाप तुका म्हणे जन्माल्याचे सार्थ जन्माला आलेल्याचा सार्थक तुम्हाला करून घ्यावा लागेल. जन्माचा उद्धार करून घ्यावा लागेल, कुळाचा उद्धार करून घ्यावा लागेल. परंतु जीवनामध्ये संत नसेल तर उपयोग नाही. माय बाप जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये या ओतूर या ठिकाणी बाबाजी चैतन्यासारखे महात्मे जीवनात आले आणि त्यांचा त्यांनी लाभ करून घेतला. काय लाभ करून घेतला तर त्यांच्या हरवलेला देव म्हणजे एखाद हरवतं कधी, सापडली म्हणजे हरवली, सापडली म्हणजे हरवावी लागते. हा रुमाल माझा हरवला पण काही वेळाने भेटला म्हणजे सापडला. तसंच आपल्या ठिकाणी आपल्याला विसर झालेला आहे. कसला विसर? की मी कोण आहे याचा विसर. आपण म्हणतो मी जे आहे, मी शरीर आहे, शरीर माझं आहे, हे मंदिर माझं आहे, हे घर माझं आहे, हे सगळं विसरलेलं आपण. म्हणून ते आमचे संत काय करतात तर जोडून देतात. ते जोडल्यानंतर ते ठेवायचं कुठं? जगद्गुरु तुकोबाराय आणि काही वारकरी यांचं कीर्तन चालू होतं, संवाद चालू होत असताना प्रश्न उत्तर चालू होतं. काही वारकऱ्यांनी तुकोबाराने विचारलं, तुकोबा तुम्ही देव देव करता, विठ्ठल विठ्ठल करता, तू करतो ना बाबा, तू कर, पण आम्हाला काय सांगतो? तुकोबाराने सांगितलं, बाबा माझ्या जीवनामध्ये संत आले, माझ्या देहाचा सार्थक झालं, माझं भाग्य उजळलं, तसं तुम्ही सुद्धा उजळून घ्या. लक्षात घ्या, जे संत असतात ना, संत या जीवाचं, या भैरवाच्या समाजाचं कशामध्ये हित आहे हे उघडून देतात. बाबा तू जन्माला असता, तुझा उद्धार करून घे. संवाद चालू असताना जगद्गुरु तुकोबारामध्ये ज्याप्रमाणे माझं भाग्य उजळलं त्याप्रमाणे तुमचं भाग्य जर उजळायचं असेल तर संतांना शरण देता. ज्याप्रमाणे बाबाजी चैतन्यासारखे सद्गुरू माझ्या जीवनामध्ये आले, माझं भाग्य उजळलं, तर तुमचं कधी उजळणार? मला सांगा, कधी येणार? कधी घालणार आपण माळ? आपण मेल्यानंतर माळ घालतो, मेल्यानंतर तुळशीचा पान तोंडात कोणतो, पण त्या उडद्याला कळतं का? नाही कळत ना. अगोदर घातली तर का वाया जाणार आहे का? मायबाप जीवनामध्ये आपण असताना आता विठोबा रखमा होईल, तुम्ही मला काय घालणार? हार घालणार. बरं ठीक आहे, मला नाही हार घालणार तुम्ही. याच्यामध्ये असणारा भगवान परमात्मा आहे त्याला हार घालणार तुम्ही. विठ्ठल सुंदर असं तुम्हाला शरीर प्राप्त झालेलं आहे. सुंदर बरं. 84 हा जीवा दिला दाना जीवना नारायणा
करीला तयाचे चिंतन. बरे शरीर आहे महाराजांचं प्रमाण आहे. हा शरीर तुम्ही विकत आणलाय का? दान भेटलंय तुम्हाला, फुकट भेटलंय, फुकट. आणि तुम्ही आम्ही म्हणतोय शरीर माझं आहे, हे घर माझं आहे, ही गाडी माझी आहे. तुमचं काही नाही. आलाशी कोठोनी शिकवण्या छाया घरदार तुझे नाही अवघी लटकली माया. कोण आहे तुमचं? तुम्ही म्हणता हा माझा, तो माझा. कोण नाही. बरं ही प्रमाण सगळ्यांच्या पाठ आहे का? या टाळकऱ्यांचा तो पाठ आहे, मृदंगाचार्याचा पाठ आहे आणि ऐकणारे श्रोते यांचाही पाठ आहे. पण आपल्या जीवनामध्ये परिवर्तन आहे का? आपला पेपर आपण सोडवायचा, घरी जाऊन विचार करायचा. इथून महाराज बोंबा मारतोय पण आपल्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट नाहीये, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन नाही. हे कीर्तन, हे धर्म मंडप कशासाठी आहे? जे लग्न करतो ते धर्म मंडप, दोन जीवांचं एकत्रीकरण. आणि हे धर्म मंडप मध्ये जीव आणि शिवाचं ऐक्य आहे. माझ्या ठिकाणी जीव आहे, माझ्या ठिकाणी शिव पण आहे. ते एकत्रीकरण कळलं पाहिजे. त्याच्यासाठी हा धर्म मंडप आहे. त्यासाठी भगवान परमात्म्याने तुम्हाला आम्हाला शरीर दिला. दे मे दिलं दे भजन गोपदा. भजनासाठी दिला मायबाप. 21,600 वेळा. नागपुडी बंद आहे का? नाही. नागपुडी जर बंद झाली ना तर बोलवायला लागला, अहो आमची मावशी वारली, अहो आमची काकू वारली. भजन अखंड 21,600 वेळा हा भजन चालू आहे. आणि हा भजन आपला चालू आहे ना, त्या श्वासागणित तुमचं आमचं भजन सुद्धा चालू आहे. पण आपल्याला विसर पडलेला आहे. विसरली दया सगळे 84 लक्ष योनी फिरून आलो. सगळे जन्म भेटले आपल्याला. सगळ्या योनीमध्ये जन्म घेऊन आपण शेवटचा जन्म माणसाचा भेटला. पाप पुण्य समान झाले तेव्हा माणसाचा जन्म तुम्हाला प्राप्त झालाय. परंतु तो भजनासाठी झालाय. पण भजनासाठी जर झालाय ना तर तुम्हाला स्वतःचा उद्धार झाला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये सद्गुरू आले. माझ्या जीवनामध्ये ओतूर या ठिकाणी किती लांब आहे? ओतूर किती किलोमीटर आहे बाबा इथून? तुम्हाला आम्हाला कळालं का? नाही कळालं. बाजूला ओतूर आहे. या ओतूर ठिकाणी बाबाजी चैतन्यासारखे महात्मा जगद्गुरु तुकोबाराच्या जीवनात आले.
आल्याबरोबर त्यांना बोल दिला. बाबाजी आपले सांगितले नाम. बाबा इथले गफलत होते बरं. बाबाजी आपले सांगत पहिल्यांदा नाम सांगितलं. मंत्र दिला. राम मंत्र दिला. आम्ही मंत्राला बोललो, नाम विसरून गेलो. लक्षात घ्या, रामकृष्ण हरी म्हणा आणि उघडा मंत्र रामकृष्ण हरी म्हणायचंय. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी हे म्हणायचंय. परंतु माझ्या भगवान परमात्माचं जे तत्व आहे, ते नाम आहे, ते गुह्य नाम आहे, ते एकांत मध्ये घ्यायचंय. तो श्वासागणित घ्यायचं. मायबाप जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, माझ्या जीवनामध्ये सद्गुरू आले आणि माझं भाग्य उजळायला आलं. अभंगाच्या पहिल्या उजळले भाग्य पहिल्या चरणामध्ये सांगतात, उजळले भाग्य आता अवघी चिंता रही. माझ्या जीवनामध्ये सद्गुरू आले आणि माझं भाग्य उजळलं. बरं, हे गवारीवाडी वैष्णवधाम यांचं भाग्य उजळलं नाही का? मला असं वाटतं उजळलं. कारण कोंडाजी बाबांसारखे महात्मे या परिसरामध्ये जन्माला आले. बाबांची संस्था आहे ना, बाजूला बाबांची संस्था आहे. ही लेकरं त्या संस्थेतली आहेत. ह्या लहान वयामध्ये धर्माचं कार्य त्यांच्या हाती दिलंय. कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. मग यांचं भाग्य उजळायला नाही आलं का? मायबाप आले जगाच्या कल्याण. करण्यासाठी संत अवताराला आले. मग ज्या साधकाला, ज्या शिष्याला सद्गुरू परमात्म्याने जो तत्व दिलाय, तत्व दिल्याबरोबर त्यांचं भाग्य उजळायला आलं. तुम्ही मला मारत कसं? मुखी नावा महाची मोक्ष ऐसे साच बहुतांची. मुखी नाम घ्या, आधी मोक्ष घ्या. या ठिकाणी नाम घ्या, या ठिकाणी ताबडतोब मोक्ष आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराला म्हणावं लागलं की उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. उजळवयाले वाटा करा पोटा निवाडा. उजळवयाले वाटा. तुमचा आमचा जन्म त्याच्यासाठीच आहे. आम्ही कशासाठी आलेलो आहोत? अरे वैकुंठवासी
आईबापातून जन्माला आलो. मी देवाला रुकत नाही. मायबाप तुम्ही सगळे देव आहात, सगळे देव आहात. नाही म्हणायची सोय नाही. भगवान परमात्माला आपण वचन देऊन आलो, सगळ्यांना माहित आहे. आईच्या गर्भामध्ये आम्ही वचन दिलं तेव्हा आम्हाला घाणीतून बाहेर काढा, आम्ही तुमचं भजन करतो. अरे आपण अरे देवा मला या दुःखातून मुक्त करा, मी तुमचं भजन करेन. अरे जन्माला याच्या अगोदर आपण नवस बोलतो आणि खोटं बोलतो. तेव्हापासून ही पद्धत आहे नवस बोलायची. तेव्हापासून आता या माय मावळ्याला खूप सवस, नवस बोलायची खूप हौस. देवाला दिलेलं वचन आपण पूर्ण नाही केलं, हे कधी पूर्ण करणार? बरं बाबा आवर्जून हा नवस पूर्ण करतात, पण माझ्या पांडुरंग परमात्मा दिलेलं नवस कधी पूर्ण करणार? अरे भजन करायचे तुम्हा आम्हाला. या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलो, ही काय आहे? हे माझं, ते माझं, देह माझा, मी त्याचा, तो माझा नाही रे, नाही कुणाचे कोणी. हा बाई न कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोडले. कोण कोणाचं आहे ते, कोण कोणाचं नाही. हे माझं, ते माझं. आपण या मायामध्ये गुरफटलो आहोत. मायबाप संत अवताराला आले आणि संतांनी त्याच्यापासून आपली सोडवणूक करून घेतली. संत म्हणतात बाबांनो, जे भगवान परमात्माचे जे तत्व आहे ते तत्व तुम्ही घ्या आणि जीवनामध्ये तुम्ही जन्माला आलात तर तुमचं जीवन सुजलाम सुफलाम करून घ्या. आपण संसाराला किती मारून बसलो. दुःख बांधवडी आई संसार सुखाचा विचार. बरं संसार कधी पूर्ण होणार आहे का? संसार कधी पूर्ण होतो का बाबा? नश्वर संसाराच्या मागे लागलो आणि शाश्वत परमात्मा आपण तसाच ठेवला. जे शाश्वत आहे ते करत नाही आणि शाश्वत संसाराच्या मागे लागलो. दुःख बांधवडी आई संसार सुखाचा विचार नाही कोठे. सुख क्षणभर असणारा सुख. मला गाडी पाहिजे, मी गाडी घेतली, 1 महिन्यावर सुख. नवीन मार्केटमध्ये ब्रँड आला, पुन्हा दुःख निर्माण होतं. मग जो शाश्वत सुख आहे तो माझ्या संतानापाशी आहे, म्हणून संताना शरण जा. सुखाचे सुख वसे तुझे बहुमानी संतांची. संतांपाशी सुख. संत म्हणजे तरी काय बाबा? तुम्ही आम्हाला संत म्हणता. त्याची संत
तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली देवतेची संत संततेची देव निमित्त त्या प्रतिमा देव म्हणतो मला जास्त वेळ नाही पण संतांना सांगितलं बाबा तुम्ही अवतारा घ्या आणि हा माझा शेतकरी समाज आहे या समाजापर्यंत जो माझं तत्व आहे ते माझ्यापर्यंत पोहोचवा देव म्हणतो संत माझे गुरु मी त्यांचा चेला त्यांनीच माझ्या नामाचा विस्तार केला एरवी कोण पुसत होते मला कोण म्हणतं देव म्हणतो अरे मला कोण विचारत होतं मला कोण पुसत होतं संत अवताराला आले संतांनी या नामाचं तत्व जे तत्व आहे त्या जीवापर्यंत पोहोचवलं मला सांगा देवाने जर गुरु केला त्या संतांना शरण गेले तर तुम्हाला मला जायला नको का किती दिवस संसार करणार राम प्रभू भगवान परमात्माने गुरु केला कोणाला केला राम केला ब्रह्मज्ञानी वशिष्ठ मुनी तारक सकळ देवाचे दैवत सतनाथ एकला हो राम प्रभू भगवान परमात्म्याला संतांना शरण गेले जगद्गुरु तुकोबारांच्या जीवनामध्ये बाबाजी चंद्र सारखे महात्मे आले एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये जनार्दन स्वामी सारखे महात्मे आले निळोबारांच्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबाराय आले माझ्या ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये निवृत्ती दादा आले आमच्या जीवनामध्ये सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा सारखे महात्मे आले आणि तुमच्या जीवनामध्ये कोंडाजी बाबा सारखे महात्मे आले विठ्ठल हळाच्या काड्या केल्या रक्ताचं पाणी केलं रात्रीचा दिवाचं केला आणि जे अनादिकाळाचं नाम आहे ना अनादिकाळाचं नाम जे तत्व ते आमच्यापर्यंत पोहोचवलं हा विद्या हा जो दोन पायाचा रेडा बोलतोय ना त्याला बोलवणारा तो आहे शिकवणारा तो आहे संत कृपा झाली कृपा झाली वाचा बोलाया लागली मायबाप जीवनामध्ये आल्यानंतर संत कृपा भगवान परमात्म्याची कृपा आणि ग्रंथ कृपा झाली पाहिजे माणसाच्या मूलभूत गरजा किती आहेत बाबा सगळे शिकलोय ना आपण अन्न वस्त्र आणि निवारा या जशा माणसाला जीवनामध्ये जगण्यासाठी मूलभूत गरजा आहेत ना तसं माणसाला जीवनामध्ये जगण्यासाठी संत देव आणि गुरु याची ओळख झाली पाहिजे विठ्ठल विठ्ठल ग्रंथ काय करतात त्या तत्वाची ओळख करून घेतात संत काय करतात तुम्हाला स्वस्वरूपाची ओळख करून देतात आणि देव तुम्हाला अखंड तत्व आहे असं तुम्हाला ज्ञान होतं ज्ञान प्राप्त होतं हा देव आहे संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला तुकोबाला म्हणतात की माझ्या जीवनामध्ये संत आले चिंता वारली चिंता मेली संत दर्शनी हा लाभ चिंता वारली पद्मनाभ एका ठिकाणी म्हणतात चिंता वारली एका बाजूला सांगतात जोडणं संपुष्ट उदय पेटी कोटी कोटी साठव एका ठिकाणी साठवून ठेवलं आणि तो ठेवा होता म्हणून तुम्हा आम्हाला सापडला तुमच्या आमच्या भाग्यामध्ये संत यावेत तुम्ही आम्ही भाग्याचे आहोत मायबाप हे धर्म मंडपाच्या खाली आपण बसतोय आणि कीर्तन श्रवण करतोय जर संत जीवनामध्ये आले नसतं इतर कीर्तन झालं नसतं आता जत्रा आहे बाजूला काय कार्यक्रम होतो उद्या कोणी तमाशे ठेवतं कुणी देवीचे गाणे ठेवतं अनेक प्रकारचे गाणे ठेवतं पण कीर्तन म्हणजे करमणूक नाही काही जण म्हणतात आम्हाला कीर्तनकार महाराजांचं कीर्तन आवडलं नाही का तर त्यांनी आम्हाला हसवलं नाही त्यांनी विनोद केला नाही काय मग हे जे कीर्तन आहे हे धर्ममंडप आहे हे कीर्तन हसवण्यासाठी नाही जेथे कीर्तनाची जागा तेथे
संतोष महाराजांनी, संतोष महाराजांचं कीर्तन आहे, त्यांनी आम्हाला हसवलं नाही. बघा, मला हसवता येत नाही, मला विनोद करता येत नाही, पण इथून जाताना मी माझ्या भगवान मला जो अनुभव आला तो अनुभव तुम्हाला साक्षात टाकू शकतो. भगवान परमात्म्याला इथे भर इतरांमध्ये प्रकट करू शकतो. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. ताबडतोब अनुभव. नाम एका बाजूला हातात नाम घ्यायचं आणि ते मोक्ष आहे. ताबडतोब अनुभव. सद्बोध झाला तो धुरनिया ठेला. हरिपट वाचतो का? हरिपट झाला, दररोज हरिपट आहे. हरिपट आम्हाला कळत नाही. साधूचा बोध झाला, ताबडतोब अनुभव आहे. बरं ठीक आहे, माय मानव तुम्हाला मी विचारतो, तुम्ही स्वयंपाक करताना मिरची वापरता, मिरची तिखट कधी लागते? ताबडतोब तिखट लागते का एका वर्षाने लागते? बोला बोला पटापट. तिखट लगेच लागते ना? बरं, माझ्या समोर हा गुळ ठेवलाय, गोड किती दिवसाने लागतो बाबा? लगेच ना? लगेच अनुभव एका क्षणात. पर माय बाप, मी गोड खाल्ला, मी सांगितलं गुळ एवढा गोड होता, समजेल का तुम्हाला? त्याच्यासाठी तुम्हाला तो गुळ खावा लागेल. तसं तुम्हाला भगवान परमात्मा शरण जावं लागेल, संतांना शरण जावं लागेल, ते तत्व समजून घ्यावं लागेल. म्हणून तुकोबरा माझ्या जीवनामध्ये संत आले आणि संतांनी माझ्या जीवनामध्ये ज्या देवाचा विसर पडला होता त्या देवाचा विसर मला आठवण करून दिला, जोडून दिला दुसऱ्या चरणामध्ये. संत दर्शने हालाभ संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. आता एक ते पॉइंट काय जोडलं नक्की? मुलगा जन्माला येतो आणि आता ती तुमच्याकडे पद्धत आहे का माहिती नाही, आमच्या मुंबई साईडला, आता मी इकडचाच आहे पण तिकडचं पण आहे. पहिले सुईन विठाला पहिले एक माय मावळी जेव्हा प्रसूत होत असते ना तेव्हा काय करते? नाळ असते, नाळ ती काय करते? कापते. आता आमच्या मुंबई साईडला फक्त सीझर, फक्त काय सीझर, पैसा आहे ना मुंबईला खूप. काय सांगायचंय? संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. आपण आईच्या गर्भामध्ये होतो ना तेव्हा देवाचं ना आपलं भजन चालू होतं. जोपर्यंत जी नाळ आहे ती जॉईंट होती तोपर्यंत भगवान परमात्म्याचं भजन नामस्मरण चालू होतं. परंतु या मृत्यूलोकामध्ये जन्माला आल्याबरोबर ते भजन आपण विसरलो. जो विसरलेला भजन आहे ना तो संत महात्म्याने तुम्हाला जोडून दिला. संत दर्शनी हा लाभ. आणि तेव्हा पुन्हा तुम्हाला देवाची ओळख झाली, देवाची ओळख झाली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडले. देवाची ओळख झाल्यानंतर तुम्हाला कळायला लागतं बाबा मी देह नसून मी कोण आहे?
मी तो वासुदेव तत्वता कोळेला विचारिता हम ब्रह्मास्मी आहे मी हा शरीर नसून मी देव आहे तुका म्हणे सांगू किती या तो भगवंताच्या मूर्ती सगळ्या भगवंताच्या मूर्ती आहेत पण कोण ठेंगणा असेल कोण लंबू असेल कोण काळा असेल कोण सावळा असेल कोण गोरा असेल पण या सर्व भगवान परमात्म्याचे अंशज आहेत त्याची ओळख संत महात्मांनी करून दिली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला की बाबा तू देह नसून तू देव आहेस देव देव हाय सोपी तुम्ही म्हणतात महाराज तुम्ही कसा का पुरावा दिला हा जनाबाईचा पुरावा आहे देव नटला नानापरी हा माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो बरं लाईट गेल्यानंतर आवाज आहे की नाही पण याला काय लागते अर्थिंग लागते बरं ठीक आहे हे मुर्जुग वाजतंय याचा नाद दिसतो का नाद नाही दिसत पण आहे की नाही बरं इथे शेतकरी आहेत तुम्ही कांद्यामध्ये ज्याचा बीज आहे ते दिसतं का काय करता तुम्ही कापता का त्याला पण आहे की नाही आहे ना सोपी भाषा सोपं परमार्थ करायचा संस्कृत तुम्हाला सांगणारच नाही आपल्या डोक्यावरनं जर शिक्षक विद्यार्थ्याला शिकवते त्याच्या डोक्यावरनं जात आहे उपयोग काय शिकून जर तुम्हाला मी संस्कृत सांगितलं तर कळेल का सोपं कीर्तन करायचं मग देव कुठे आपल्या हृदयात आहे बरं ज्ञानोबरायांच्या दोनच ओव्या तुम्हाला सांगतो ज्ञानेश्वर महाराज अध्याय ज्ञानेश्वरी मध्ये वर्णन करतात एर भितरी सर्वांच्या हृदय देशी मी कामुका आहे ऐसी बुद्धी स्फुरण हर निस्ती ती वस्तू मी गा जैसा हृदयामध्ये रामो असता सर्व सुखाचा रामो भ्रांताचे कामो विषयावरी हा मुंबईवरनं महाराज आलाय धोतरवाला याच्यावरती विश्वास नका ठेवू माझ्या ज्ञानेश्वरीवरती विश्वास ठेवा माझ्या ज्ञानोबरांवरती विश्वास ठेवा ज्ञानोबरा म्हणतात की तुमच्या हृदयामध्ये देव आहे आता तुम्ही त्या देहाचे पुतळे आहात तर तुमच्या देहामध्ये हृदय आहे त्या हृदयामध्ये काय आहे देव आहे जर तुमच्या हृदयामध्ये देव नसता तुम्ही ते आला असता का मी ते बोललो असतो का हे नाचले असते का तुझी असं तेरे वेदासी भेद रे देव नाही का ज्याच्या सत्याने तुम्ही आम्ही मुंबईवर ज्याच्या सत्याने इथे आलो बरं गाडीने बसून आलो त्या टायर मध्ये हवा आहे ना बरं दिसते का नाही तुम्ही आम्ही सगळे हवा आहे म्हणून इथे आहोत हवा आहे म्हणून तुम्ही आम्ही आहोत हवा नसती तर पुस्तकला असतो हॅलो गेले सगळे लक्षात घ्या परमार्थ करायचा तुका म्हणे सोपे आहे सर्व होणे शहाणा तो धने घेतोय ते शहाण सोपा खूप सोपा आहे परमार्थ खूप सोपा आहे फक्त प्रत्येकाच्या जीवनामध्ये सद्गुरू यावा ज्यांनी माळ घातली नसेल त्यांनी माळ घालून घ्यावी आणि आपल्या जन्माचं सार्थक करून घ्यावं मायबाप आपल्या जन्माचं सार्थक नवे आपल्या कुळाचा सुद्धा उद्धार होतो काळ महाराजांचं कीर्तन होतं त्या कीर्तनगामध्ये मी प्रमाण घेतलं होतं धन्य हरी भक्त जन्माला जाऊ धन्य हरी भक्त जन्माला जाऊ हरी भक्त जन्माला जाऊ हरी भक्त
हरिभक्त जन्माला ज्या वंशी, म्हणून आपल्या वंशामध्ये हरिभक्त जन्माला यावा. काय करतो तो? मुळाचा उद्धार करतो. बरं माझे ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुलशुद्ध. या मुंबईवाल्याच्या वरती विश्वास नको ठेवा, पण माझ्या हरिपाठावरती तरी विश्वास ठेवा की. हरिपाठ रोज म्हणतो, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्र ती होय देहाचा. हरिपाठ मुखाने म्हणा, देह पवित्र होतो. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो मध्ये अच्युत सर्व काल. या पूर्ण कीर्तनाचा एकच निष्कर्ष असा आहे, जन्माला आलेला आहोत, संतांना शरण जा आणि स्वतःच्या जन्माचा उद्धार करून घ्या. मायबाप पुन्हा पुन्हा हा माणसाचा जन्म नाही भेटणार. शेवटची पाली एक मनुष्य जन्म, चुकलिया वर्म फेरा पडे. चुकून तुम्हाला नरदेह प्राप्त झालाय. ज्याप्रमाणे नदीकाठी बसला आंधळा व्यक्ती त्याला टाळी वाजवता वाजवता कावळा सापडावा, तसा तुम्हाला हा नरदेह प्राप्त झालाय. म्हणून या नरदेहाचं नरदेहाचं सार्थक तुम्ही आम्ही करून घेतलं पाहिजे. का तुम्हाला सांगावं लागलं? कारण आपल्या गेलेले जे पूर्वज आहे ना, त्या पूर्वजांचा मार्ग सोपा होतं. म्हणून तुम्हाला या तुमचा कुळाचा उद्धार करायचा असेल, संतांना शरण जावं लागेल, गुरुना शरण जावं लागेल. बाबा बाबा मी जर कीर्तनाला गेलो, मी जर ज्ञानेश्वरी वाचली, मी जर पंढरीच्या वाड्यात केला, तर माझ्या कुळाचा उद्धार होईल का? होईल ना. तुम्हाला पुरावा सांगतो, काय नाही उद्धार पावे आमचा उद्धार झाला बाबा, माझा उद्धार झाला. म्हणून तुम्हाला निरोप सांगण्यासाठी मुंबईवरून आलो. तुमचा सुद्धा उद्धार करा. हा भरवसा भरवसा ठेवा, विश्वास ठेवा. करणार तुम्ही संतांना शरण गेल्यानंतर. पण आपला विश्वास पाहिजे, अनन्य भावाने विश्वास ठेवला पाहिजे भगवान परमात्म्याच्या नामावर. तुम्ही तरल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उतरलो गुरुकृपे. कधी ठेवणार भरवसा? माझ्या जगद्गुरुबा तुकोबराचे जेवढे म्हणजे बापाजी ज्याच्यासाठी महात्मे आले, त्याने विश्वास ठेवला, भरवसा ठेवला. बरं कोंडाजी बाबांच्या नामावरती विश्वास होता ना, म्हणून तुम्ही हे कार्य असंच सदोगती चालू ठेवलंय. अजून असंच ठेवा. जोपर्यंत आपण इथं आहोत ना, तोपर्यंत हे कार्य असंच चालू ठेवायचं. का? कारण धर्म आपण टिकवला पाहिजे, ज्याच्यासाठी या मृत्यूलोकामध्ये आपण जन्म आलेला आहोत ना. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, ह्याची आम्हा करणे बीज वाढवावे नाम. हा माझा पंथ, तो माझा पंथ, तो ह्या जातीचा, मी त्या जातीचा. कोण कुठल्या जातीचा? न पाहे आती कुळाचा विचार, न पाहे आती कुळाचा विचार, भक्त करुणा करे ज्ञानाबाई. न पाहे आती माझी ज्ञानोबा म्हणतात, पट नट यावे, शुद्ध बोली जावे, दौंड पिठ भावे, सकळांची येते आहे अधिकार. कलियुगी उतार हरीच्या नामे, यार यारे लागतो.
अक्षय होईल, नामाने उद्धार होईल. तुळसी माळ गळा गोपीचंदन तिला हृदयी कळवळा वैष्णवांचा. जीवनामध्ये आल्यानंतर तुळशीची माळ गळ्यात धारण करावी. देवाला आवडणारा प्रकार करावा मायबाप. आवडे देवासी ऐका तो प्रकार. मी घरी गेलो, माझ्या पत्नीने मला आवडणारी भाजी केली. आवडीने सांगतो, माझ्या पत्नीने मला आवडणारी भाजी केली. 2 चपात्या मी जास्त खाल्ल्या, हो की नाही? आपण प्रसन्न होतो तिच्यावर. मग आपण जर गळ्यात तुळशीची माळ जर धारण केली तर माझ्या भगवान परमात्म्याला आनंद होणार ना. मग आपण आपला परमार्थ, आपण आपली भक्ती आपल्या हिशोबाने करतो. कसं चालेल? नाही चालणार. अरे देवाला कसं आवडतं तसं करा की. दिवाळी आली की आम्हाला करंजी आवडतात, शंकरपाळी आवडते, आम्ही तेव्हा करतो. आपण परमार्थ करतो अमावस्या पौर्णिमेला. दररोज करा, दररोज भगवान परमात्म्याचं नामस्मरण घ्यायचं. बरं ठीक आहे, भगवान परमात्म्याचं नामस्मरण तुम्ही घेत नाही, तुम्हाला पुरावा सांगतो. मूक नाले कंठ नाले जीवास मरे राम, राम आम्हाला जप करे हम बैठे आराम. आता मी उभा आहे, माझा श्वास चालू आहे की नाही? मी चालवतो श्वास. भजन चालू आहे श्वासागणित. देव चालवतो. तुम्ही हो बोला नाही तर नका बोलू. मी जेवढा इथं बोलतो नाही शास्त्राचा सांगतोय, माझ्या पदार्थ काय नाही. मी पाठ करून आलो की मला हेच बोलायचंय. हे विद्यार्थी भाषण करतात, मी पण भाषण खूप करायचं पहिले लहान होतो तेव्हा. हे कीर्तन म्हणजे भाषण नाही, अनुभव आहे अंगात. या जना देत असे की मंजूळ बोलत असे वाणी. शिकविता धने बोलवणारा, खेळवणारा, दाखवणारा सगळा तोय माय बाबा. संतांनी तुम्हाला मला कसं सांगावं? संतांनी बघा आपल्यासाठी काय काय केलं. संतांनी या जीवापर्यंत तुम्ही बसून परमार्थ करा. काहीच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत अळवा. बरं जाऊन परमार्थ करा. चला हो पंढरी जाऊ, शिवाचा जीवन पाहू. अजून काय सांगू? बोला बोला, पहा, करा. बरं धरायला सांगितलं, धरा बळकट भाव किंवा धरीला पंढरीचा चोर. करायला सांगितलं, करा रे बापा रो साधन हरीचे. हे सगळे संतांचे पुरावे. तुम्ही कसंही करा पण माझं भजन करा माय बाप. विठ्ठल सगळ्यांनी हात वरती करा, सगळ्यांनी हात वरती करा. विठोबा रखुमाई उजळले भाग्याता उगी चिंता वारली. संत दर्शनी हालाभ पद्मनाभ जोडीला. तिसऱ्या चरणावरती येऊ आपण. संपुष्ट येऊ दे पेटी करून पोटी साठवू.
जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्यासारखे महात्मे आले. म्हणून आपण मुक्ती लोकांमध्ये जन्माला आलोय ना. ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. तुम्हाला कळलं पाहिजे. अरे देवाने माझ्या रामप्रभू देव होते, श्रीकृष्ण भगवान परमात्मा देव होते, त्यांनी गुरु केला. आपणही करावं. कारण हा नरदेह जो आहे हा नाशवंत शरीर आहे. हा एक दिवशी जाणार आहे, नाशवंत आहे. परंतु याच्यामध्ये जो बोलावणार आहे भगवान परमात्मा आहे, ज्याच्यासाठी आपण मृत्यूमध्ये जन्माला आले होत ना, ते कार्य तुम्ही आम्ही केलं पाहिजे. मुलगा तुमचा नाही, सून तुमची नाही, नातवंड आपली नाही, कोण कोणाचं नाही. संसारी असावे, असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. म्हणून मी नेहमी सांगतो बघा, क्या किया रे तुझे जीवन गमा दिया, पैसे के खातिर करे मिलावट, ने दिया रहने की भूल गया, तूने जीवन गमा दिया, जीवन गमा दिया. या मृत्यू लोकांमध्ये तुम्ही जन्माला आलेला आहोत ना. हा शरीर, हा आयुष्य फुकट घालू नका. खूप अनुभव आहे मायबाप. मृत्यू लोकांमध्ये जन्माला आले ना, व्यसन करू नका. प्रत्येक महाराजांनी, कीर्तनकर महाराजांनी या समाजाला देव सांगावं, संत सांगावं, ग्रंथ सांगावं, राजा सांगावा. कारण या आजकालच्या पिढीला हे गरजेचं आहे. विज्ञान आलं, परंतु विज्ञानाने पूर्ण अधोगतीला लावलेलं आहे. मोबाईलवरती इंस्टाग्राम, मोबाईलवरती फेसबुक बघून सगळं वाया चाललेलं आहे. जे घ्यावं ते घेत नाही. व्यसन करू नये. दारू गांजा मत पियो यारो, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है, मुंह में मट्टी आती है, अपने पदर का पैसा खर्चा करके मुंह में मत डालते हो. काय करतो? आपले पैसे आपण संपवायचे. दारू प्यायची, तंबाखू खायची, गुटखा खायची, शरीराची वाट लावून घ्यायची. उपयोग आहे का? उपयोग नाही माहिती, लक्षात घ्या. म्हणून संतांना शरण जायचं, नामस्मरण घ्यायचं. आणि देव म्हणजे काय, संत म्हणजे काय, ग्रंथ म्हणजे काय हे तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणून संतांना शरण जा. विठाल विठाल म्हणतात, अरे मी संतांना शरण गेलो, माझ्या जीवनामध्ये संत आले आणि माझ्या संतांनी ते जोडून दिलं आणि मला देव कळाला, मला परमात्मा कळाला. मग तिथले वारकरी म्हणतात, अरे तुकोबा, तुम्हाला जे सापडलेली जी वस्तू आहे ती म्हणजे देव, तुम्ही ठेवणार कुठे? मग तुकोबा म्हणतात तिसऱ्या चरणामध्ये, मला सापडलेला देव जो आहे ना, मी माझ्या हृदयात ठेवेन. बरं, या हृदयात ठेवायचं ते हृदय स्वच्छ पाहिजे की नको? हृदय स्वच्छ पाहिजे बाबा? का तंबाखू खाल्ल्याने हृदय स्वच्छ राहील? मशिनी लावल्याने?
मशेरी बंद करा. तंबाखू अरे आपल्या हृदयामध्ये देव आहे बाबा, कळत कसं नाही. हर हरिला पंढरीचा चोर, हरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, हृदयाबंदी झाला गेला, आता विठ्ठल कोणीला, धरिला पंढरीचा तुकोबारा म्हणतात त्याला या हृदयामध्ये साठवून ठेवे, माझी जनावे म्हणजे हृदयामध्ये ठेवे, पण ते हृदय स्वच्छ असावं बाबा. हरिया हो आता मंदिरी, नाही दुसरे कोणी घरी, नाही दुसरे कोणी घरी, नाही दुसरे कोणी घरी. बघा हरी यावं आता मंदिरी, दुसरं घरामध्ये कोण नाही, आपल्या घरामध्ये कोण नांदते. आता 6 जण उंदीर, ओले मृतिकेचे मंदिर, गुंपा पोकरती. आता कोण आहेत? काम, क्रोध, लोभ, मत्सर, षड विकार आहेत, वासना आहे, माया आहे. पण भगवान परमात्म्याचं नामस्मरण घेतल्यानंतर हे काय होतं? तुका म्हणे देह भरिला विठ्ठली, कामक्रोध केले. आता तुम्हाला परत तिथे सांगतो. हरिया हो आता मंदिरी, ममता सासू मरून गेली, ममता नावाची सासू मरून गेली, इच्छा ननन प्रस्तुत झाली, दंब सासरा गेला दुरी. हरिया हो आता मंदिरी, एका महिन्यामध्ये एकच तलवार राहील, या महिन्यामध्ये भगवान परमात्मा आहे जो, पण स्वच्छ करावं लागेल, पवित्र करावं लागेल, तेव्हा माझा भगवान परमात्माला आनंद होणार. म्हणून हे शरीर कसं करावं? स्वच्छ करावं. तुका म्हणे देह भरिला विठ्ठल, या देहामध्ये विठ्ठल भरला पाहिजे. माझ्या जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भावे. माझी जनावे म्हणते विठ्ठल 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 विठ्ठल, त्याला गाईच्या गौऱ्या विठ्ठल म्हणतात, माझ्या तुकोबाराचे हार विठ्ठल म्हणतात. आपलं हे सुद्धा म्हणत नाही, ही पकवाज विठ्ठल विठ्ठल म्हणते ना. माझी मज झाली अनावर, माणसंच होते ना, पण संतांनी काय घेतलं? ते नामाचा त्यांना छंद लागला. आम्हाला संसाराचा छंद, हे देव माझे माझा. तिकडे तुकोबारा म्हणतो देव माझा मी देवाचा, आपण म्हणतो देह माझा मी देहाचा. कसं कळेल? नामारूपा नाही मेल, अवघा वाचेचा गोंधळ. कसं कळणार तुम्हाला परमार्थ? कसे कळणार तुम्हाला संत? त्याच्यासाठी या धर्म मंडपामध्ये जावं लागेल, बसावं लागेल, समजून घ्यावं लागेल, ओळखून करावं लागेल. मोक्ष त्यांच्या घरी सिद्धी सहित ओळखीला हरी, धन्य तो संसारी. ओळखून करावं लागेल. परमार्थ आहे ना, जाणीव नेणे व भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. परमार्थ जाणायचं आहे, परमार्थ अनुभवायचा आहे. तुम्ही म्हणा बजरंग बली तिथे मस्त विराजमान झालेले आहेत, असेच बजरंग बली गदा घेऊन यावेत, दर्शन भेटणार आहे नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, देवा नाही रूप, देवा नाही नाम. बाबा किती प्रमाणे सांगायची.
बरं तुम्हाला सांगून जातो, ही जर प्रमाण सांगितली नसते यांनी आम्हाला ठार मारलं असतं. ही प्रमाण सगळी या ग्रंथातली आहेत. देवाला रूप नाही, देवाला नाव नाही, देवाला गाव नाही. बरं तुम्हाला नाव आहे का? नाव आहे बाबा? तुम्हाला जे नाव आहे ते कोणते आहे? या शरीराला ठेवलं नाव आहे संतोष. सोह माझे नाव ब्रह्मपुरी आले, जगी विस्तारिले माझा मेज. या नाचक्या मुसक्या शरीराला नाव ठेवले संतोष. जर माझी आता ह्या इको गाडीमध्ये बॉडी आली, आपण काय म्हणतो बॉडी आली, संतोष एका क्षणात खलास होतो. पण ठेवलेलं नाव आहे कोणाला ठेवलंय? शरीराला. त्याचे हे जे नाव ठेवलंय आतमध्ये असले चैतन्याला नाव ठेवलंय ते विठ्ठल विठ्ठल. देव आहे ना, त्याची ओळख तुम्हाला मला झाली पाहिजे. देवाची आम्ही अनेक प्रकारचे देव बघतो. शेतावरती जातो, दगडाला पुसतो, सिंदूर लावतो, तो झाला म्हसोबा. हळद लावली का तो झाला खंडोबा. सिंदूर लावला का झाला हनुमंतराया. सेंद्रिय देवते कोण? अनेक प्रकारचे देव, अनेक देवाने शरण जातो. बरं ते जाऊ दो, आपल्याला नाही घाडडी सवय. आम्ही कसं वार बघून देव करतो. सोमवार आला की महादेव शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी सिद्धी. मंगळवार आला की करूया उदय 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 बाबाचा. बुधवार आला की बोला विठ्ठल पहा विठ्ठल जीवे भावे. गुरुवार आला की नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रय. शुक्रवार आले का पैसा जोगवा मागे आणि शरण आले की आपण शरण शरण हनुमंता. रविवार आला की हवा घ्या सोमा घ्या प्रेम नगरावारी. सावध होऊन बोला देव तरी कैवारी. माझ्या मल्हारीची वारी माझ्या. देव काय बोलेल माहितीये? बाबा हा माणूस मला परवडणार नाही. त्याला गरज पडते तेव्हा याला माझी आठवण येते. माझ्या जनाबाई म्हणते ज्ञानदेव म्हणे बजात्मदेवा. कुठल्याही देवाची पूजा नाही केली तरी चालेल. आत्मा हा देव आहे. माझे जनाबाई म्हणते ज्ञान देव म्हणे भजा आत्मदेवा. आत्मा हा देव आहे, त्याला भजा, त्याचं नामस्मरण करा. आम्ही आळंदीला जातो, आम्ही पंढरीला जातो, जाऊ नये का? बाबा जावं ना. काशी केली मथुरा केली केली द्वारका. हो काशी केली मथुरा केली केली द्वारका. हो जगामध्ये देव नाही बाबा सारखा. काशीला जातो, मथुरेला जातो, घरातले देव बाजूला ठेवा. कुठे जायची गरज नाही बाबा. तुम्हाला सांगू का पुरावा सांगतो. सुखे येते घरा नारायण. सुखाने भगवान परमात्मा नारायण तुमच्या घरी नांदायला येणार. नरगती सायास चाले वनांतरा. कुठे जायची गरज नाही, पंढरपूरला जायची गरज नाही, नका जाऊ. पण घरी नामस्मरण करा. माझ्या राजबाबांच्या घरी 36 वर्ष माझ्या भगवान परमात्म्याने पाणी भरलं. 12 वर्ष गणगोळी उघडली, 12 वर्ष पाणी भरलं. 12 वर्ष त्यांनी काय केले? राखण केली श्रीखंडाच्या नावाने. देव आपल्या घरी नांदतो. नाम देव, नाम हाच देव आहे. ज्ञान देव, ज्ञान हाच देव आहे. आम्ही शोधतो बाहेर. तुझा आहे तुझं पासी, तुझा गचकुलासी. देव जवळी अंतरी, देव जवळी अंतरी. बरोरी बुडाला चराचरी. देव जवळी अंतरी. देव जवळ आहे, अंतरी आहे. आत हरी बाहेर हरी.
माझे सद्गुरू परमार्थ करतात म्हणून त्या सद्गुरूला शरण जायचं आहे. जगद्गुरु तुकोबाला आहे सद्गुरूला शरण गेले. म्हणे रामेश्वर भक्त तुझ्या तुका विष्णू नाही तुझ्या. तर तुकोबारायचा अवतार बाबा उद्धवाचा अवतार तुकोबार आहे. गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा प्रल्हादाचा अवतार तुकोबार आहे. उद्धवाचा अवतार तुकोबार आहे. देवाचा अवतार असून सुद्धा संतांना शरण जा. आपण जाऊ नाही का? जावं. काय करतात सद्गुरु परमात्मा? तुमच्या उद्यामध्ये असणारा देव दाखवून देतात. माझ्या सद्गुरु परमात्माने शिकवला बाप दाखवला ते श्राद्ध घाल. सद्गुरु कृपेने या जीवाचा उद्धार आहे. कृपा केले संत जने लाविले भजनी श्री हरीच्या नाहीतरी जातो वाया. 184 बोलाया नाहीतरी जातो वाया. सद्गुरूच्या कृपा आशीर्वादानं कृपा केली संत जनी लाविले भजनी श्री हरीच्या. म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये संत यावेत. आमच्या जीवनामध्ये सद्गुरू श्रीपाद बाबासारखे महात्मे आले. रामदास बाबासारखे महात्मे आले. ज्ञानोबरासारखे महात्मे आले. ज्ञान देवे ज्ञान गुण गप्पे ज्ञान निवृत्ती दिले माझ्या हाती. कोण म्हणतं? ज्ञानोबरा म्हणतात. पण कोणाने बाबाने तुमच्या हातामध्ये दिलेलं आहे. हे असंच पार करावं. असंच अखंड चालू राहावं. ते गुह्य ज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. ते तसंच राहिलं पाहिजे. तसंच या जीवापर्यंत सामान्य जीवापर्यंत पोहोचलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो माझ्या कीर्तनातून संताला शरण जायचं. बुवाला नाही शरण जायचं. बुवाच्या पायाने पडायचं. संतांच्या पाया पडायचं. माझ्या पाया नको पडू. माझ्या देवाच्या पाया पडा. या मार्केटमध्ये या बाजारामध्ये बुवा बरेच आले. बुवा बरेच आले. गुरु करावा बाबाने सांगितलं का? त्याचे धरावे. पण असं मनगट नका धरू. त्याला असं टासून विचारा. बाबा मला मी देव आहे का? मी देव आहे का? तुम्हाला जो अनुभव आला तो आम्हाला येईल का? असं टासून विचारा. मनगट नका धरू बाबा. कळलं का? विचारा बाबा माझा उद्धार होईल का? गुरु तो ऐसा चाहिए वो शिष्य से कुछ ना मांगे. लेकिन शिष्य तो ऐसा चाहिए गुरु को सब कुछ दे. असा परमार्थ करायचंय. नाहीतर शिष्य सद्गुरूच्या जागेवरती उठला आणि गुरुला तेच पाहिजे असं नको करू. माझं तुकोबरा म्हणतात तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण विठोबाची आण नरका जाणी. गुरु शिष्य असं जर करत असेल ना, गुरु शिष्याच्या जीवावरती शिष्य गुरुच्या जीवावरती उठला असेल ना, तुकोबरा विठोबाची शपथ घेतो हा नरकात गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माय बाप सज्जन माणसाला शरण जा. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे किंवा अलिंगन संतांची या दिव्य झाली माझी काच्या. अशा संतांना शरण जायचं.
केलं म्हणून त्या संतांचं एकदा भजन करायचंय. ज्ञानेश्वर उजळले भाग्याता उगी चित्ता वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संपुष्ट उदय पेटी करुणी कोटी साठवू तुका मने होता ठेवा तोया भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. अभंग सुटला की नाही बाबा मला माहिती नाही. मला मी इथून सांगून जातो. अभंग संतांनी सोडून ठेवले म्हणजे काय त्यांनी ग्रंथ निर्माण केले त्याचा आम्ही अभ्यास केला आणि समाजापुढे अनुभव सांगितला. अभंग सोडवायचं काय त्यांनी सोडून ठेवले म्हणून आम्ही बोलायला लागलो. म्हणून माय बाबू जाता जाता एवढंच सांगतो चांगलं कार्य करा जेणेकरून आपला उद्धार होईलच. उत्तमाची हो रे कीर्ती मागे आपली कीर्ती अमर झाली पाहिजे. अरे आपण हायत असताना सगळे बोलतात चांगला होता बरा होता. आपण गेल्यानंतर सुद्धा कबीरा जब हम पैदा हुए हम रोगे जगह से ऐसे कर चलो जग रोए समासे. माय बाप इथून जात असताना मी जेव्हा जन्माला आलो ना मी रडत होतो ना. तुम्ही रडत होते का? कवा 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 कसे रडत होता तुम्हालाच माहित नाही. आईला जाऊन विचारा. आणि तुम्ही असंच होतो मुलगी झाली मुलगी झाली पेढे घ्या बर्फी घ्या. परंतु इथे या मृत्यूलोकामध्ये असं जगायचं ना पुत्र व्हायचा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा असं जगायचं. मी गेल्यानंतर मी असाच मरेल म्हणून हा समाज आपल्यासाठी रडला पाहिजे. माय बाबा असं कार्य करायचंय. जाता जाता एवढंच सांगतो हा कीर्तनकार महाराज ते तांबेगावचा आहे पण स्थायिक आहे डोंबिवलीला. माझ्या भगवान परमात्माचा निरोप तुमच्यासाठी सांगायला आलो. बाबा या जीवाचं उद्धार झालं पाहिजे तुमचा पण उद्धार झाला पाहिजे. जर तुम्ही नाही ऐकलं तर माझं काही जाणार नाही. हे जरी नाही कळलं कोणी दुसरा येईल. हे जरी नाही कळलं मुंबईला जाणार माझं काहीच जाणार नाही. असे किती महाराज तुम्ही उडून पिले असतील. हा आला सांगून गेला. हजारो संत गेले सांगून गेले. सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठल नाही तरी गेला जन्मवाया. तुम्हाला सांगतो बाजार आहे विठ्ठला हा मला जाणार. जर तुम्ही ऐकलं नाही दुसरा कोण आहे माहितीये का? काय येणार काळ तुम्हाला येण्यासाठी आपलं आयुष्य संपत चाललेलं आहे सरत चाललेलं आहे. काय येणार आहे आणि या वर्तमान काळामध्ये आपण जगतोय ना हा चालू वर्तमान काळ आहे. अरे आपण कसं जगावं चालू वर्तमान काळामध्ये जगला पाहिजे. आपण जगत नाही. गेलेल्या भूतकाळाची चिंता येणाऱ्या भविष्य काळाची चिंता करू नका. अरे आपली चिंता माझ्या भगवान परमात्मा करतो. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा आवडीनं भावे हरिनाम देशी तुझी चिंता. माझा भगवान परमात्मा म्हणतो जो माझा होय अनन्य शरण. बरं काय म्हणतो? जो माझा होय अनन्य शरण सर्व भावेने निष्ठाने जो मला बसतो माझं भजन करतो त्याचं मी काय करेल निवारण करेल. बरं अजून सांगतो जाता जाता
बघतारा की पायापाशी. बघा आमच्या एक थोबाडात मारले का आम्ही दुसरी थोबाड मारतो. तू भेट गल्लीत तुला दाखवतो असं म्हणतो. अरे तू मारायला बाबाजी भाऊने मारलं तरी मंबाजी बुवाच गेले आणायला. महाराज कीर्तनाला चला. आम्ही गेलो असतो का? आमचे कॉलेज जा तुझं तू कीर्तन तू कर. मी येतो. मला सांगायचं का माझा भगवान परमात्मा म्हणतो भक्ताला की पायापाशी. भक्ताचाही संवार करतो. जो वैरी आहे ना वैरी विरुद्ध पार्टीचा त्याचाही संवार करतो. त्याला म्हणतात देव. कीर्तन संपलं असे मी जाहीर करतो. मी काय एवढा मोठा कीर्तनकार नाही. हे जे माझ्या बरोबर आले ते सगळे कीर्तनकार आहेत. त्यांनी मला असं बोटाला धरलं. महाराज या इथं उभा राहा आणि इथून आम्हाला काय घाल बाबा शिवाय घाल. बरं ही कोणाची गादी आहे? इथून शिवाय देईल कोण? आता याच्यातलं जर कोणाला इथं उभं केलं बरं ते जाऊ दे हो. यातल्या एखाद्याला इथं जर उभं केलं ना पोपटासारखा बोलेल. हे मी तुम्हाला चॅलेंज देतो. बरं त्याने अभ्यास करो नाही करो हा अनुभव आहे. संतांची कृपा आहे, ग्रंथाची कृपा आहे, देवाची कृपा आहे. म्हणून ही पद्धत अशी परंपरा आपल्या मुलांना आतापासून लागली पाहिजे. हे संस्कार द्या. संस्कृती जपेल, संतती सुधरेल आणि आपली संपत्ती जाग्यावर राहील आणि भक्ती होईल आणि त्या भगवान परमात्म्याची ओळख येईल. बोलता बोलता काय माझं चुकलं असेल तर माझं मला परत करा. पुढच्या वर्षी येताना मी रिपीट करून येईल व्यवस्थित. बोलवाने तर बोलू नका. शेवटी त्याची इच्छा. फक्त एवढंच आहे का चुकलं असेल तर मला तुमचा बालक समजून मला माफ करा. आणि तुमचाच लेकरू आहे इथलंच आहे मी माफ करा. पण लक्षात घ्या जे मी इथं बोललो हे माझं नाहीये. माझ्या सद्गुरू परमात्माचं आहे. माझा राम प्रभूचा आहे. माझा हनुमंतरायाचा आहे. ज्या हनुमंतरायाला माझ्या तुकोबराय शरण गेले काय त्या भक्तीच्या त्या वाटा मजला गावा व्या सुबट. त्या भक्तीची वाट तुम्हाला मी सांगून जातोय. म्हणून प्रत्येकाने आपण जन्माला आलो ना नामस्मरण करा, गुरु करा. नसेल तर माझा नंबर माझ्या भाऊकडनं घ्या, मला फोन करा. तुम्हाला सांगतो देव मगाशी बोलून गेलो पटकन बोला. बाबाने प्रमाण उचलला. बाप दाखवणं तर श्राद्ध घाल ही पद्धत आमच्या वारकऱ्याच्या ठिकाणी. ताबडतोब मोक्ष मुकी नाम घ्या अति मोक्ष घ्या. आता कोणतं नाम घ्या? अरे राम प्रभूने घेतलं ते नाम. माझे शिवशंकर भगवान परमात्माने घेतलं ते नाम. बरं शिवशंकर प्रभू कोणाचं नामस्मरण करतात? भजन करी महादेव राम पूजी सदाशिव. राम सदाशिवची भक्ती करतो, सदाशिव रामाची भक्ती करतो. त्याचं नाम तुम्हाला घ्यायला सांगतो मी. ते घ्या. मला तुळशीची माळ घाला आणि आपल्या आयुष्याचं सोनं करा. बस. पुढे विचारणारा कोणतरी आहे पाप करीता पुढे आहे पुसता आणि काय यातनाय मध्ये पाप केलं तर जसं जसं आपण पाप करू जे जे पुण्य करू ते आपल्या उपभोगाला भेटणार आहे वरती. मग जाताना कसं जावं? चांगलं जावं. तुम्हाला असं वाटत असेल ना आम्हाला देवदूत न्यायला यावेत, तुम्हाला असं वाटतं ना आम्हाला विष्णू लोक यावेत, म्हणून भगवान परमात्म्याचं अखंड नामस्मरण करा. अखंड नामस्मरण करण्यासाठी या ज्या इंद्रिय आहेत याच्यातून नामस्मरण चालू राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी याला वळण लागलं पाहिजे. पडेल हे वळण इंद्रिय सकळ असो. जाता जाता मग काय चुकलं असेल तर मला क्षमा करा, माझं मला परत करा. आणि जे चांगलं असेल ते माझ्या भगवान परमात्म्याचं आहे त्याचं कायम माझ्या मनाने नामस्मरण करा. माझं या तिसऱ्या दिवसाचं वाक पुष्प माझ्या हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करतो. कोंडाजी बाबाच्या चरणी अर्पण करतो. माझे सद्गुरू श्रीपाद बाबा, माझे सद्गुरू रामदास बाबा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण करतो. धर्मवीर संभाजीराजांचे अर्पण करतो. धरती मातेच्या चरणी अर्पण करतो. आणि इथेच माझ्या कीर्तनाला विराम देतो. म्हणे होता ठेवा म्हणे होता ठेवा
जय विठ्ठल इकडे येऊ नका.